कधीकधी संतांचा इशारा आपण दुर्लक्षित करतो, पण मग नियती आपल्याला असा धडा शिकवते जो आयुष्यभर विसरता येत नाही. स्वामींचं दर्शन टाळून आम्ही पुढे गेलो आणि पुढच्या काही तासात आमच्यासोबत जे घडलं ते आजही अंगावर काटा आणतं. त्या रात्री आम्ही अक्षरशः नंगे झालो होतो आणि तेव्हा आमच्या मित्राने बोललेलं एक वाक्य आजही कानात घुमतं. सन 1995चा तो काळ होता. आजच्यासारख्या सुविधा नव्हत्या, मोबाईल नव्हते, ऑनलाईन बुकिंग नव्हतं आणि आमची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. पण तरुणपणाची मजा काही वेगळीच असते. मी आणि माझे आणखीन 4 मित्र असे सगळे मिळून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या महामंडळाच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेचा लाभ घेत संपूर्ण महाराष्ट्र फिरत होतो. प्रवासाची मजा, नवीन ठिकाणं, मित्रांची मस्ती आणि खिशात अगदी मर्यादित पैसे, पण मन मात्र खूप श्रीमंत होतं. त्या प्रवासात एक दिवस आम्ही सकाळी अक्कलकोट बसस्थानकात पोहोचलो. स्वामी समर्थांच्या पवित्र भूमीत पाय ठेवताच मनात एक वेगळी शांतता जाणवत होती. बसस्थानकात गर्दी होती. कोणी दर्शनासाठी आलेले, कोणी सेवेसाठी, तर कोणी स्वामींच्या नावाचा जप करत होते. आमच्याकडे मोठ्या बॅगा होत्या. त्यामध्ये कपडे, स्वेटर, ब्लँकेट आणि प्रवासाचं बाकी सामान होतं. आम्ही ठरवलं की आधी गाणगापूरला जाऊन दर्शन घेऊ आणि रात्री मुक्कामासाठी परत अक्कलकोटला येऊ. म्हणूनच आम्ही आमच्या बॅगा एस टीच्या पार्सल रूममध्ये जमा केल्या. तेथील कर्मचाऱ्याने आमच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, 5 वाजायच्या आत परत आलात तरच तुम्हाला सामान मिळेल, नाहीतर उद्या सकाळी 9 वाजता मिळेल. आम्ही मान हलवली. पण पुढे पण पुढे त्याने जे सांगितलं ते आजही ते आजही आठवलं की अंगावर काटा येतो. तो म्हणाला, आणि एक गोष्ट, स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन मगच पुढे जा, नाहीतर नाहीतर काही ना काही विघ्न येऊ शकतं. त्यांचा आवाज अगदी साधा होता, पण त्या शब्दामध्ये एक वेगळीच गंभीरता होती. पण आम्ही तरुण होतो, उत्साहात होतो आणि थोडे बेफिक्री होतो. आमच्यातील एक मित्र हसत म्हणाला, अरे काही होत नाही, परत आलो की दर्शन घेऊ. आणि आम्ही स्वामी समर्थांचं दर्शन न घेताच गाणगापूरच्या बसमध्ये बसलो. सुरुवातीला सर्व व्यवस्थित होतं. गाणगापूरचं दर्शनही छान झालं. पण खरी परीक्षा परतीच्या प्रवासामध्ये सुरू झाली. परतीला आम्हाला कर्नाटक डेपोची एक जुनी बस मिळाली. स्वतःच वाटत होतं की ती कधीही बंद पडेल. बस सुरू झाली खरी, पण तिचा वेग इतका कमी होता की आम्हाला काळजी वाटू लागली. घड्याळाचे काटे पुढे जात होते आणि आमचं टेन्शन वाढत होतं. कारण आम्हाला माहीत होतं, जर 5 वाजेपर्यंत अक्कलकोटमध्ये पोहोचलो नाही तर आमच्या बॅगा पार्सल रूममध्येच अडकणार होत्या. आम्ही चालकाजवळ गेलो. त्याला विनंती केली, भाऊ, बस थोडी जोरात चालवा ना, आमचं सामान अडकणार आहे. पण चालकाने निराश्चर्याने उत्तर दिलं, बसमध्ये यांत्रिक बिघाड आहे. यापेक्षा जास्त वेग यापेक्षा जास्त वेगात चालवली तर मध्येच बंद पडेल. आता आमच्याकडे काही पर्याय नव्हता. दुपारी 2 वाजता सुरू झालेला हा प्रवास संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी तरी असाच सुरू होता. अखेर हा प्रवास रात्री 8 वाजता अक्कलकोटमध्ये जाऊन संपला. बसस्थानकात उतरताच आम्ही धावत पार्सल रूमकडे गेलो, पण तिथे कुलूप लागलेलं होतं. आमच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात गायब झालं. आमच्या बॅगा, स्वेटर, ब्लँकेट सगळं आतमध्ये अडकलं होतं. आणि त्या दिवशी अक्कलकोटमध्ये प्रचंड थंडी होती. खिशात जास्त पैसेही नव्हते. मोठ्या हॉटेलमध्ये राहणं शक्य नव्हतं. शेवटी आम्ही थेट स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो. त्या रात्री मंदिरात दर्शन घेताना मनात वेगळाच विचार चालू होता. पण चूक केली का? दर्शन घेतलं आणि मंदिराजवळ एक साधी रूम घेतली. रूममध्ये ना गादी ना ब्लँकेट, फक्त फक्त हांतरायला एक सतरंजी मिळाली. त्या कडाक्याच्या थंडीत आम्ही 5 जण एकमेकांना चिकटून रात्र काढली. थंडी इतकी होती की झोप लागत नव्हती. आणि तेव्हाच मनात सतत त्या पार्सल विभागातील कर्मचाऱ्याचे शब्द घुमत होते, स्वामींचं दर्शन घेऊनच मग पुढे जा. रात्र कशीबशी संपली. सकाळ झाली आणि पुढचा धक्का अजून बाकी होता. आमच्याकडे कपडेच नव्हते, टॉवेल देखील नव्हते, काहीच नव्हतं. अक्षरशः अक्षरशः नग्न होऊन थंड पाण्याने आंघोळ केली. त्या थंड पाण्याचा प्रत्येक शिरकावा जणू आमच्या अहंकाराला धक्का देत होता. आंघोळ करून आम्ही पुन्हा स्वामींचं दर्शन घेतलं आणि दर्शनानंतर मन अगदी हलकं झालं. जणू स्वामी म्हणत होते, आधी माझ्याकडे या, मग पुढे जा. दर्शन झाल्यानंतर मी पुढच्या प्रवासासाठी निघालो. तेवढ्यात आमच्यातील एक मित्र हसत हसत म्हणाला, स्वामींचं दर्शन न घेता पुढे गेलो म्हणून स्वामींनी आपल्याला पूर्ण नंगे केले. त्यावेळी आम्ही सगळे हसलो, पण त्या वाक्यामध्ये एक खोल सत्य दडलं होतं. त्या दिवसानंतर आम्ही एक गोष्ट कायमची शिकलो, संतांचा इशारा कधीही दुर्लक्षित करू नये. आज इतके वर्षे झाली, काळ बदलला,
सुविधा बदलल्या, जीवन बदललं, पण 1995चा तो अनुभव आजही तितकाच जिवंत आहे. आणि अक्कलकोटचं नाव जरी कानावर पडलं तरी त्या थंड रात्रीची आठवण आजही अंगावर काटा आणते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या देखील जीवनामध्ये काही स्वामींचा अनुभव असेल तर ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.